सुखा सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा ही अग्रणी शिष्य शिष्योत्तमांचे तुम्हा ठाऊके गुज माझ्या जीवीचे गुरुदर्शना जीव व्याकुळ झाला कधी भेटविता गुरु पाऊलाला वैराग्य भासे शुका सारिखाची समर्था समे सिद्धि उपासनेची सदादर्श सच्छिष्य जो मान्य ऐसा जणू राघवा भीम कल्याण तैसा योगीराज सद्गुरु कल्याण स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। संत समागम या फेसबुक लाईव्ह पेजवरून आपण राष्ट्रगुरु समर्थ रामदासांच्या वाङ्मयाचा अभ्यास करण्याचा चिंतन करण्याचा प्रयत्न करीत आहोत। मनाचे श्लोक ग्रंथराज दासबोध आणि काल आपण जो ग्रंथ पूर्ण केला तो आत्माराम या समर्थ वाङ्मयावर आधारित प्रस्थान त्रयीचा विचार आपण मागच्या 4.5 महिन्यापेक्षा जास्त दिवसांपासून केला। आपण आज कल्याण स्वामीकृत सोल्यू सुख या अत्यंत छोट्या केवळ 50 ओव्या असलेल्या प्रकरणाचा विचार आपण करूया। पूजनीय बाबा बेलसरेंच्या सार्थ दासबोध ग्रंथामध्ये सुरुवातीलाच पारमार्थिक दृष्ट्या सोल्यू सुख असं हे प्रकरण आलेलं आहे। आपल्याला प्रश्न पडतो की पारमार्थिक दृष्ट्या सोल्यू सुख म्हणजे काय? मग प्रापंचिक दृष्ट्या सोल्यू सुख आहे का? किंवा सोल्यू सुख वेगळं आणि पारमार्थिक दृष्ट्या सोल्यू सुख वेगळं असं काही आहे का? आपल्याला माहिती आहे कल्याण स्वामींनी समर्थ निजधामी गेले असं लक्षात आल्यानंतर त्यांनी आपला पंचभौतिक देह
योग मुद्रेमध्ये विसर्जित केला. ही ती कल्याण स्वामींची योग मुद्रा आहे की ज्यामध्ये कल्याण स्वामींनी आपला देह विसर्जित केला. परांड्याला त्यांनी देह विसर्जित केला आणि हा देह सोडल्यानंतर योग मुद्रेमध्ये स्थित असलेला कल्याण स्वामींचा देह डोमगावी आणण्यात आला. आणि डोमगावी आणल्यानंतर त्यांनी जसं सांगितलं होतं की गायींच्या खुर जिथं असतील तिथं मला अंत्यविधी व्हावेत. आता सध्या जी डोमगावला कल्याण स्वामींची समाधी आहे आपण पाहायला पाहिजे. समर्थांचे शिष्योत्तम पूर्वाश्रमीचे अंबाजी, ज्यांना आपण कल्याण स्वामी असं म्हणतो, त्यांच्या समाधीला जो मंडप बांधलेला आहे तो क्षत्रिय कुलावतंस छत्रपती श्रीमंत शिवाजी राजे यांच्या नातसुनेनी म्हणजे सकवारबाईंनी हा मंडप उभारलेला आहे. आपण डोमगावला जायला पाहिजे आणि ही समाधी पाहायला पाहिजे. अत्यंत बाजूला सीना नदी आहे, त्याला श्रमहरणी असंही म्हणलेलं आहे. आणि आता तिथं जे बांध बांधलेला आहे त्या सीना नदीवर, त्यामुळे एक पाण्याचा मोठा जलाशय त्या ठिकाणी आहे आणि अत्यंत रमणीय, प्रेक्षणीय आणि पवित्र असं हे ठिकाण आहे. असं आहे की समर्थांचं अजून एक काव्य आहे आनंदवन भुवनी. ते पण छोटंसंच काव्य आहे. समर्थ काशीला गेल्यानंतर त्यांना जे महाराष्ट्राचं किंवा या देशाचं जे स्वप्न पडलं ते आनंदवन भुवनी. बुडाला औरंग्या पापी, आणि ते नंतर तसंच घडलं. या आनंदवन भुवनीची आनंदवन भुवनी, आनंदवन हे काशीचं दुसरं नाव आहे शास्त्रग्रंथांमध्ये आणि समर्थांना पडलेलं स्वप्न म्हणून आनंदवन भुवनी. या काव्यामध्ये समर्थांची जी फलश्रुती आहे, या काव्याची जी फलश्रुती आहे ती प्रापंचिक फलश्रुती आहे. आपल्या लक्षात आलं पाहिजे की प्रापंचिक फलश्रुती काय आहे. तर आनंदवन भुवनी जे सांगितलंय ती प्रापंचिक फलश्रुती आहे. उदंड पाणी झालं पाहिजे, सगळे लोक सुखामध्ये असले पाहिजे, रामराज्य आलं पाहिजे, अनवनीत अत्याचार करणारे हे मुसलमान राजवट सगळी संपली पाहिजे, औरंग्या बुडाला पाहिजे, उदंड पाणी झालं पाहिजे. ही प्रापंचिक फलश्रुती आनंदवन भुवनी या काव्याची आहे. समर्थांचा दासबोध ग्रंथ झाले साधनाचे फळ, संसार झाला सुफळ. ही जी 26 ते 37 दशक 20वा, समाज 10वा, शेवटच्या ज्या ओव्या आहेत 11 ओव्या, त्या
प्रापंचिक आणि पारमार्थिक फलश्रुती आहे. समर्थांच्या वाङ्मयाची प्रापंचिक फलश्रुती आपण पाहिलं तर आपल्याला आनंदवन भुवनी या काव्यामध्ये आहे. प्रापंचिक आणि पारमार्थिक फलश्रुती जर आपल्याला पाहायची असेल तर ती दासबोध ग्रंथामध्ये आहे. ग्रंथराज दासबोध कसं वागावं, कसं जगावं, कसं खावं, कसं प्यावं, कसं बोलावं, कसं राहावं हे तर सांगितलंच. पण परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती कशी करून घ्यायची, त्याची प्रचिती कशी घ्यायची, त्याची तदाकारता कशी मिळवायची, ती आपल्याला दासबोध ग्रंथामधली जी फळश्रुती आहे, दशक 20वा, समास 10वा, ओवी क्रमांक 26 ते 37 या ज्या ओव्या आहेत, या ओव्या ही प्रापंचिक आणि पारमार्थिक फलश्रुती आहे. सज्जना हो, आता आपल्या लक्षात आलं असेल की सोलिव सुखाची जी फलश्रुती आहे ती पारमार्थिक आहे, निव्वळ पारमार्थिक आहे. म्हणून त्याला नावच दिलंय पारमार्थिक दृष्ट्या सोलिव सुख. बाबा बेलसरेंनी सार्थ दासबोधामध्ये जे सुरुवातीला सोलिव सुख दिलेलं आहे त्याचं हेडिंगच आहे पारमार्थिक दृष्ट्या सोलिव सुख. अत्यंत छोटं, केवळ 50 ओव्यांचं हे काव्य अत्यंत गोड, रस भरून आणि भावविभोर करणार आहे. कल्याण स्वामींची एक आध्यात्मिक पातळीवरची एक उंची आणि त्याला सद्गुरूंची कृपा लाभल्यानंतर त्यांना जे जे अनुभवलं ते सगळं त्यांनी या काव्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे. आता असं आहे की हे काव्य सोलिव सुख तेवढं प्रसिद्ध नाही झालं. प्रसिद्ध नाही झालं म्हणण्यापेक्षा त्यावर फार लोकांनी चर्चा नाही केली, कारण ते सोपं नाहीये. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, कानडेची अभ्यासावे, असाध्यतेची साधावे. जे अवघड आहे ते प्राप्त करता आलं पाहिजे, जे कठीण आहे ते जमलं पाहिजे. पण सगळ्यांनाच होत नाही. हजारो शिष्यामध्ये केवळ कल्याण स्वामी आणि गिरीधर स्वामी हे दोघंच असे आहेत की ज्यांना समर्थ रामदासांनी योग प्रक्रिया समजावून सांगितली आहे. आता या सोलिव सुखामध्ये योग प्रक्रिया आलेली आहे, त्यामुळे हे थोडं जटिल आहे. जसा मनाचे श्लोक, ग्रंथराज दासबोध सगळ्यांना पाठ आहे, सगळ्यांना माहिती आहे, प्रसिद्ध आहे. आत्माराम आहे का? लोक विचारतात की हा ग्रंथ समर्थ रामदासांनी लिहिला, कधी लिहिला, कुठे लिहिला, त्यांना माहिती नाही. तसं सोलिव सुख हे कल्याण स्वामींचं आहे का समर्थांचं आहे, असा एक वाद आहे. वाद म्हणण्यापेक्षा तो काही असा भांडणाचा वाद नाहीये, कोर्टातला वाद नव्हे. सुनील दादा चिंचोळकरांच्या भाषेत समर्थ संप्रदायाचे जे सुप्रीम कोर्ट आहे, सर्वोच्च न्यायालय, समर्थ हृदय नानासाहेब देव, त्यांनी असं ठासून सांगितलंय की हे काव्य कल्याण स्वामींचंच आहे, समर्थांचं नाहीये. त्यात दोन गोष्टी आहेत. एक, कल्याण स्वामी योग प्रक्रियेमध्ये निष्णात होते. कल्याण स्वामींनी आपले सद्गुरू गेल्यानंतर ती बातमी ऐकल्यानंतर आपला जो देह पंचभूतात विलीन केला, तो देह योग मुद्रेमध्ये सोडला
आणि या काव्याच्या शेवटी त्यांनी आपलं नाव घातलेलं आहे आणि आपल्या सद्गुरूंना सुगरण असं नाव दिलंय. सुगरण अशी उपाधी दिली आहे. सुगरणीचा पाक झाला आणि तो कसा झाला? नभा माझी वाढला. आणि तो स्वयंपाक कोण जेवण करताय? तो प्रसाद कोण ग्रहण करतोय? संत स्वानंदे. संत सद्गुरूंनी केलेला स्वयंपाक, जी योग प्रक्रिया आहे, जे मला ब्रह्मपद प्राप्त करून दिलं सद्गुरूंनी, त्याचा आनंद किंवा त्याच पाऊल वाटेने जाऊन त्या ब्रह्मपदाला सगळे संत, सगळे शिष्य हे त्या परब्रह्म स्वरूपाला प्राप्त करून घेत आहे. म्हणून हे काव्य जे आहे तर हे कल्याण स्वामींचे आहे. सोलीव सुख. मला सुरुवातीला फार प्रश्न पडायचा, याला सोलीव का नाव दिलंय? सोलीव म्हणजे काय? आपल्याला फळं आवडतात. समजा मला आंबा खूप आवडतो. आंबे टोपली भरून ठेवलेली आहेत, पाटी भरलेली आहे हापूस आंब्यांची. आणि मला कुणीतरी सांगितलं मारा ताव आता. आणि समजा त्यातल्या एकाने 2-4 आंबे घेतले, पिकवले आणि त्याचा रस काढून वाटीमध्ये चमचा घालून तो जर माझ्या पुढ्यात ठेवला तर किती आनंद वाटेल. सज्जन हो, सोलीव सुख ऐकताना हे जे सुख आहे ना, आत्मानंदाचं सुख आहे. साल काढल्यानंतर जे आहे ते सोलीव आहे. केळी आहे, अनेक फळं आहेत. त्याची साल काढल्यानंतर आपल्या समोर जर कुणी ताटामध्ये त्याच्या फोडी करून त्यातल्या बिया काढून, कलिंगड आहे, कलिंगड साफ केलं, वरचं ती साल काढली, त्याच्या फोडी केल्या लांब लांब, त्यातल्या बिया काढल्या आणि त्या जर आपल्या पुड्यामध्ये काटा चमचा ठेवून जर दिल्या तर किती आनंद वाटेल. तसं कल्याण स्वामींनी रचलेलं हे सोलीव सुख आहे. आपल्याला एक इंग्रजी शब्द माहिती आहे, SOUL. सोल म्हणजे काय हो? सोल म्हणजे आत्मा आणि सोलीव म्हणजे आत्मिक. सुख म्हणजे सुख. इंग्रजी शब्द नक्की झालाय ना नंतर, पण त्याच्यावरून आपल्याला मागे जाता येतं. SOUL सोल म्हणजे आत्मा आणि SOULIV सोलीव म्हणजे आत्मिक सुख. या काव्यामध्ये हठयोग आहे, कुंडलिनी शक्तीचा संदर्भ आलेला आहे, शक्तिपातासारखे गहन विषय आहेत. त्यामुळे या अत्यंत रसपूर्ण असलेल्या, अत्यंत छोटेखानी असलेल्या, भावविभोर करणाऱ्या काव्याकडे सामान्य लोकांचं लक्ष फारसं गेलेलं नाहीये. आता दासबोध आत्माराम आणि सोलीव सुख यातला फरक आपण बघूया. दासबोधामध्ये शिष्यांनी प्रश्न विचारलेत. श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येथ, श्रवण केलियाचे फळ,
काय आहे श्रीराम. ग्रंथा नामदासबोध, गुरु शिष्यांचा संवाद, येथे भक्तिमार्ग विशद केला श्रीराम. प्रश्न विचारला, उत्तर दिलंय. हा दासबोध आहे. आत्माराम प्रश्न विचारलेला नाहीये, पण सद्गुरूंच्या लक्षात आलंय. म्हणून ते म्हणतात, अरे तुझ्या मीपणाशी निर्मूळ केले दासबोधासी, पण अजून तुझ्यात फरक नाही पडला रे बेटा. बाळा तू ये, मी तुला मीपणा निर्मूळ करण्यासाठी उपदेश करतो. दासबोध ग्रंथामध्ये प्रश्न विचारलाय, समर्थांनी उत्तर दिलंय. आत्मारामामध्ये प्रश्न नाहीये. प्रश्न नंतर विचारलाय शिष्यानी. अहो स्वामी, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मी वागतो, मी तुम्हाला नाशिवंत देऊन टाकतो. काय काय नाशिवंत आहे त्याचे मला जरा डिटेल्स द्या, त्याची यादी द्या. हा आत्माराम आहे. आणि सोलिव सुख काय, जे मला प्राप्त झालंय स्वामींच्या कृपेने, ते कसं प्राप्त झालं आणि त्याचा आनंद काय, तो कल्याण स्वामींनी आपल्या सगळ्यांसाठी सोलिव सुखामध्ये विशद केलेला आहे. सोलिव सुखामध्ये शिष्याची अत्यंत लाडीवाळपणे मागणी आहे सद्गुरूंकडे, मला ते रोकडे ब्रह्म द्या आणि तुमच्यासारखं मला करा. किती गोड मागणी आहे ना. कल्याण स्वामी म्हणताय, ते रोकडे ब्रह्म मला द्या आणि मला तुमच्यासारखं करा. कल्याण स्वामी आपल्या शिष्याचा हा हट्ट आहे. एका अर्थी तो बाल हट्ट आहे आणि तो पूर्ण करावाच लागणार आहे. यामध्ये शिष्याने केलेली मागणी आहे. आपण पाहतो की प्रत्येक ग्रंथाला अनुबंध चतुष्टय असतो. अनुबंध चतुष्टय हा खरं तर तत्वज्ञानाचा विषय आहे. मी काही फार रमत नाही अशा तत्वज्ञानामध्ये. आपण आपले काय, आपल्याला तो ज्ञानमार्ग काय, विहंगम मार्ग काय, आपल्याला काही समजत नाही. आपला भक्ती मार्ग बरा. सगुण पूजेमध्ये भगवंताचं नामसंकीर्तन करणं, त्याला आळवणं, डोळे मिटल्याबरोबर त्याचं स्मरण केलं की त्यांनी समोर उभं राहणं, याच्यामध्ये आपण रमतो. पण आपल्याला हे माहिती पाहिजे, फार जरी तात्विक चर्चा नसली तरी सोलिव सुखाला अनुबंध चतुष्टय आहे. हा अनुबंध चतुष्टय म्हणजे काय? ह्याच्यामध्ये 4 गोष्टी येतात. चतुष्टय म्हणजे 4. नंबर 1 अधिकारी, नंबर 2 विषय काय आहे, नंबर 3 प्रयोजन काय, कशासाठी आहे, आणि नंबर 4 याचा संबंध काय. सगळ्या ग्रंथांना, सगळ्या शास्त्रांना अनुबंध चतुष्टय सुरुवातीलाच सांगितलेला असतो. ग्रंथराज दासबोधामध्ये पहिल्या 2 दशकामध्ये अनुबंध चतुष्टयाचा विस्तार आहे. आता सोलिव सुख जे आहे, या सोलिव सुखामध्ये पहिला जो बंध आहे अनुबंध चतुष्टयातला, तो आहे अधिकारी कोण आहे. कोण आहे या सोलिव सुखाचा अधिकारी? तर यामध्ये
या सोलिव सुखाचे जे अधिकारी आहेत ते आहेत नेहमीप्रमाणे जे भवसमुद्रामध्ये गटांगळ्या खात आहेत, अहंकारामध्ये पिडलेले आहेत, ममत्वानी बांधलेले आहेत, भवसागरामध्ये गटांगळ्या खात आहेत, 84 लक्ष योनीमध्ये चक्रव्यूहामध्ये फिरतायत, जन्म मृत्यूच्या तावडीत सापडलेले आहेत, विषयानी अंध झालेले आहेत, भवसमुद्रामध्ये पोळून निघालेले आहेत, तापत्रयामध्ये तावून सलाखून निघत आहेत. असे सगळे हे या सोलिव सुखाचे अधिकारी आहेत. विषय काय? या सोलिव सुखाचा विषय आहे रोकडा ब्रह्म साक्षात्कार. ओवी क्रमांक 6 मध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. आपण आपणा ते पावे, ऐसे माझे मनी बोलावे, ते दातारे गोचर करावे रोकडे ब्रह्म. हा विषय आहे. प्रयोजन काय? ओवी क्रमांक 48 मध्ये याचं प्रयोजन आलेलं, लास्ट बटवन ओवी क्रमांक 48. त्यामध्ये परमार्थ साधनेतील साधकांना मार्गदर्शन हा या ग्रंथाच्या पाठीमागचा उद्देश आहे. त्याला प्रयोजन असं म्हणतात. आणि संबंध काय? या सगळ्या चारीला एका सूत्रामध्ये गुंफून ठेवलेलं ज्यांनी असतं त्याला संबंध म्हणतात. त्याच्यामध्ये प्रयोजक आहे आणि प्रयोज्य आहे. प्रयोजक हे ध्यान योग आहे, यातलं गाभा जो आहे तो. आणि प्रयोज्य काय? बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध या सगळ्यांसाठी योग मार्गाच्या प्रक्रियेने जात असताना रोकडे ब्रह्म साक्षात्कार, ते प्रचिती घेणं, ते प्राप्त करून घेणं, हा या सोलिव सुखाच्या पाठीमागचा उद्देश आहे. आता या ज्या 50 ओव्या आहेत, या 50 ओव्यांची रचना कशी आहे? पहिल्या 4 ओव्या ज्या आहेत सोलिव सुखाच्या, या स्तवनाच्या ओव्या आहेत. गणेश, शारदा, सद्गुरु स्तवन नेहमीप्रमाणे या स्तवनाच्या ओव्या पहिल्या 4 आहेत. ओवी क्रमांक 5 आणि 6 यामध्ये आत्मज्ञान प्रचिती मला करून द्यावी अशी प्रार्थना कल्याण स्वामींनी आपले सद्गुरू समर्थ रामदास स्वामींकडे केलेली आहे. ओवी क्रमांक 7 आणि 8 मध्ये ती प्रार्थना ऐकून समर्थ अत्यंत आनंदित झालेले आहेत. समर्थ एकदम सुखी झालेले आहेत. आणि त्या आनंदाच्या भरामध्ये त्यांनी आपला शिष्योत्तम, आपले चिरंजीव, आपला लाडका शिष्य, पट्ट शिष्य कल्याणांना आलिंगन दिलेलं आहे. ओवी क्रमांक 9 मध्ये अद्वैत बोधाचा मंत्र त्यांच्या कानामध्ये फुंकलेला आहे. ओवी क्रमांक 10 आणि 12 मध्ये 10 ते 12 मध्ये तो जो मंत्र कानामध्ये फुंकला त्याचा कल्याण स्वामींच्या देहावर काय परिणाम झाला त्याचं वर्णन या 3 ओव्यांमध्ये आहे. ओवी क्रमांक 13 मध्ये कल्याणांच्या अधिकाराची उच्च पातळी पाहून समर्थ रामदासांनी त्याच्या मस्तकावर आपला पद्महस्त ठेवून शक्तिपात केलेला आहे. ओवी क्रमांक 14 ते 16 मध्ये या शक्तिपाताचा अनुभव कल्याण स्वामींना काय आला तो सांगितलेला आहे. ओवी क्रमांक 17 मध्ये कुंडलिनी शक्तीला ऊर्ध्वगामी करून पश्चिम मार्गाने
आता मी तरी काही यातला जाणकार नाही आहे, आपल्यापैकी बरेचसे लोक जाणकार आहेत यातले, मला माहिती आहे, योग साधनेमध्ये ते निपुण आहेत. पण या साधनेमध्ये पूर्व मार्ग आणि पश्चिम मार्ग असे दोन मार्ग आहेत. पूर्व मार्ग म्हणजे समोर आणि पश्चिम मार्ग म्हणजे त्याच्या पाठीमागे. म्हणजे कुंडलिनी शक्तीला ऊर्ध्वगामी केलेलं आहे, मूलाधार चक्रापासून परे खालते, तिला तिथून उचललंय, तिला जागृत केलंय आणि ती हळूहळू हळूहळू वर सरकत असताना ही योग प्रक्रिया आम्हाला आमचे ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी यांनी समजावून सांगितली आहे. ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी, आम्ही त्यांना नाना म्हणत असू, ते सकाळी अर्धा तास ध्यानाला बसायचे. मी तुम्हाला मागे बोललो, पुनरुक्ती होईल, परंतु त्यांच्या पंजोबांची संजीवन समाधी पुण्यातल्या कसबा पेठमध्ये त्यांच्या राहत्या घरी, ज्या घराला पसायदान नाव दिलेलं आहे, ज्या घरावर, ज्या भूमीवर, ज्या जमिनीवर हे जोशी कुटुंबीय मागच्या 400 वर्षापेक्षा जास्त काळापासून राहत आहे, 400 पेक्षा जास्त काळापासून, वर्षापासून हे जोशी कुटुंबीय तिथं राहत आहे. त्यांचे जे पंजोब आहेत त्यांची संजीवन समाधी आहे. ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशींचे पंजोबा, त्यांचे आजोबा, त्यांचे वडील आणि स्वतः ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी हे योग प्रक्रियेमध्ये निष्णात लोक होते. आणि त्यांनी आम्हाला हे सांगितलेलं आहे, पूर्व दिशा आणि पश्चिम दिशा, ती जी कुंडलिनी शक्ती, ती जी कुंडलिनी जागृत झालेली आहे, मूलाधार चक्रापासून तिचा प्रवास वर 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 चालू होतो आणि ती सहस्रार कमलापर्यंत येते, ब्रह्मरंध्रापर्यंत, आणि ती तिथं विकसित होते. आम्हाला नाना असं म्हणत की ही साधना तुम्ही करत असताना, मला काही त्याचा अनुभव नाहीये, मी काही अधिकारी नाहीये त्यातला, पण त्यांनी आम्हाला जे सांगितलं ते मी तुम्हाला सांगतो. ते म्हणायचे, आपल्याला आपल्या शरीरावर मुंगी चालत असताना त्याची जाणीव होते का नाही? होतीये. एखादी मुंगी जर आपल्या हातावर चढली असेल, ती चढत असताना, चालत असताना आपल्याला जाणीव होते की ही कुंडली, ही मुंगी आपल्या शरीरावर चालतीये. ध्यानधारणेमध्ये सोहम साधनेचाही उल्लेख आहे, दोरी दिलेली आहे कल्याण स्वामींना. आणि जेव्हा कडे कपारीमध्ये ते ट्रेकर्स जातात तेव्हा काय नेतात होते? दोऱ्याच घेऊन जातात ना. कठीण मार्ग असेल, चढाई असेल, आपले सैन्य त्या सियाचीन अशा दुर्दम्य भागामध्ये जेव्हा जातात, पाय घसरतात, कडे असतात, सुळके असतात, अशा ठिकाणी दोरीचा उपयोग होतो. फार गोड शब्द वापरलाय, अजपाची दोरी देऊनी हाती, कल्याण स्वामींच्या हाती अजपाची दोरी दिली आहे. आणि जो कठीण रस्ता आहे तो पार करण्यासाठी, अजपा म्हणजे सोहम साधना, 17व्या दशकामध्ये त्याचा आपण विस्तृत विचार केलेला आहे. तर मी सांगत होतो की ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी म्हणत की ती कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यानंतर तिचा ऊर्ध्वगामी जो प्रवास होतो तो आपल्या लहान मेंदूपासून एक वेणीसारखा पदार्थ आपल्या माकड हाडापर्यंत गेलेला आहे. त्याला मेडुला ऑब्लांगेटा असं म्हणतात शास्त्रामध्ये. आपल्या मेंदूपासून तसाच तो असा टेपर होत 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 बारीक होत 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 अगदी शेवटच्या जे पेल्विक गर्डल आहे आपलं, जे आपण ज्याच्यावर बसतो मांडी घालून, त्या तिथं जे व्हर्टिब्रे आहेत, मणके, मानेचे मणके वेगळे, पाठीचे वेगळे, पोटाच्या पाठीमागे असलेले वेगळे, त्याला
सर्वायकल व्हर्टिब्रे म्हणतात, थोरॅसिक व्हर्टिब्रे म्हणतात. हा जो भाग आहे कमरेचा त्याला लंबार व्हर्टिब्रे म्हणतात. आणि त्याच्या खाली जे व्हर्टिब्रे आहेत, त्याच्या खाली जे काय म्हणू त्याला, ते जे सांधे आहेत, तर त्याला सॅक्रल असं म्हणतात. सॅक्रम, सॅक्रमचं सॅक्रल. तर हे शेवटपर्यंत गेलेलं आहे आणि तिथून ती कुंडलिनी शक्ती जागृत होऊन वर 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 निघते आणि ती सापाच्या आकाराची असते असं म्हणतात. ती वर सरकत असताना आपल्या पाठीच्या कण्यातून मुंगी वर येत आहे अशी जाणीव त्या योग साधकाला होते, असं ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशींनी आम्हाला सांगितलेलं आहे. हा जो कुंडलिनी शक्तीचा जो प्रवास आहे, आपल्याला माहिती आहे की षटचक्र आहेत आणि या मूलाधार चक्रापासून आल्यानंतर कानाच्या मागून समोरून असं जाण्याच्या ऐवजी असा कानाच्या पाठीमागून प्रवास होतो आणि या ब्रह्मरंध्रापर्यंत, किंवा त्याला सहस्त्रार चक्र असं ज्याला म्हणतात, तिथपर्यंत झालेला हा प्रवास आहे. आणि आज्ञाचक्र, या आज्ञाचक्रापासून ते सहस्त्रार चक्रापर्यंत जात असताना अनेक प्रकारचे नाद ऐकू येतात असं वर्णन योग साधनेमधल्या ऋषीमुनींनी दिलेलं आहे. त्याचा सुद्धा उल्लेख या ओव्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ओवी क्रमांक 18 ते 22 या ओव्यांमध्ये चंद्र, सूर्यबिंब, वेगवेगळे रंग आणि त्यानंतर चंद्र चांदण्यांची शीतलता याचा अनुभव हा सगळा शब्दबद्ध केलाय कल्याण स्वामींनी. म्हणून मनाच्या श्लोकामध्ये असं वर्णन आहे, नसे पीत ना श्वेत ना श्याम काही. तिथं कुठलाही रंग नाही आहे, हे रंग अलीकडे आहेत. पण योग साधनेमध्ये या रंगांचं विशेष महत्त्व आहे. साधनेच्या टप्प्यावर जात असताना, योग साधनेमध्ये पारंगत होत असताना अनेक प्रकारचे रंग दिसायला लागतात, अनेक प्रकारचे नाद ऐकू येतात, असं तज्ञ या विषयातले आपल्याला या ग्रंथामध्ये त्यांनी सांगून ठेवलेलं आहे. ओवी क्रमांक 25 मध्ये देहबुद्धी संपून आत्मप्रभेतील राजहंसाचं दर्शन झाल्यानंतर कल्याण स्वामींना परमहंस दशा प्राप्त झाली असा उल्लेख या ओवीमध्ये आलेला आहे. ओवी क्रमांक 31 ते 36 मध्ये सगळे चक्र, ज्याला आपण षटचक्र असं म्हणतो, ते सगळे चक्र, इडा, एक नाडी, दुसरी पिंगला, दुसरी नाडी, सगळे इंद्रिय आणि पंचभूतात्मक शरीर या सगळ्याचा निराश झाला आणि अपरोक्ष अनुभूतीचा लाभ झाला, याचं वर्णन ओवी क्रमांक 31 ते 36 मध्ये आलेलं आहे. ओवी क्रमांक 37 ते 39 मध्ये या परब्रह्म स्वरूपाचं ब्रह्मस्वरूपाचं साम्राज्य पद मला मिळालंय, ते अक्षय पद मला तुम्ही सद्गुरू दिलंय, याबद्दलची जी कृतज्ञता आहे ती कल्याण स्वामींनी अत्यंत भावविभोर शब्दांमध्ये मांडलेली आहे. ती आपण त्यावेळी त्या शब्दांचा साकल्याने विस्तृतपणे विचार करूया. ओवी क्रमांक 40 ते 44 मध्ये कृतज्ञतेच्या पोटी सद्गुरूंचं पुन्हा स्तवन कल्याण स्वामींनी केलेलं आहे. आणि ओवी क्रमांक 45-46 मध्ये
गुरु शिष्याचं ऐक्य आपल्याला या काव्यामध्ये दिसतंय. आणि 47च्या नंतर 47, 48, 49, 50 या ओव्यांमध्ये सद्गुरूंनी जे काही करून ठेवलंय त्यामध्ये किती संतांचं अमृतपान होत आहे हे सगळं वर्णन कल्याण स्वामींनी सोलिव सुखामध्ये अवघ्या 50 ओव्यांमध्ये करून ठेवलेलं आहे. आज आपण कल्याण स्वामीकृत सोलिव सुखाला त्यातल्या काही ओव्यांचा अभ्यास करण्यासाठी प्रयत्न करूया. श्रीराम समर्थ. श्रीराम. जय जयाजी सद्गुरुवर्या पूर्ण ब्रह्म प्रताप सूर्या तुझ नमोजी आचार्या करुणा सिंधो. श्रीराम. जे भवसमुद्री पोळले विषय मध्ये अंध झाले 84 वाहू लागले मार्ग सुचेना तयासी. श्रीराम. ऐसे विश्व बहुत बुडाले मी जीव म्हणून धावू लागले मुळीचे स्मरण विसरले मी कोण ऐसे. श्रीराम. तयासी मुक्त करावया पूर्ण तुवा उतरलासी ज्ञानघन रोगिया औषधी देऊन भवमोचन करीशी. श्रीराम. 4 ओव्या आहेत. या ओव्यांमध्ये आपण जसं पाहिलं तसं सद्गुरूंचं स्तवन आहे. तुमचा जय जयकार असो. जय जयजी सद्गुरुवर्या. सद्गुरु पूर्ण ब्रह्म प्रताप सूर्य आचार्य दयेचा सागर आहेस तू. काय विशेषणं लावलेली आहेत. मार्ग तुझं नमोजी आचार्या करुणा सिंधू. मी तुम्हाला नमन करतो अनन्य शरणागत भावानी. सर्वेश्वरा स्वामी सद्गुरु राजा मी तुम्हाला नमन करतो. जे भवसमुद्री पोळले विषय मध्ये अंध झाले 84 वाहू लागले मार्ग सुचेना तयासी. जे लोक भवसमुद्रामध्ये पोळले आहेत. समुद्र पाणी आहे ना समुद्रामध्ये. पोळायचा काय प्रश्न आहे. तिथं अग्नी थोडाच आहे. पण अंगाला खरचटलेला असेल आणि त्या पाण्याचा थेंब जर त्याला स्पर्श केला असेल तर काय अंगाची लाईलाई होईल. मार्सेलिसच्या बंदरामध्ये समुद्रातून उडी टाकून टॉयलेटच्या त्या छोट्या खिडकीतून उडी मारून आपल्या शरीराला किती ओरखाडे पडलेत आणि समुद्राच्या पाण्याने माझ्या शरीराला किती यातना होतील याचा विचार नाही केला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी. या राष्ट्राचं सार्वभौमत्व मिळालं पाहिजे. या राष्ट्राला स्वातंत्र्य देवतेची माळ घातली पाहिजे हा एकच ध्यास त्यांच्या मनात होता. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांची उपास्य दैवता कोण होती. भोगूरची देवी आहे आणि सध्या नवरात्रोत्सव चालू आहे. एक संकल्प घेऊन आपण सोलिव सुखाचा अभ्यास केला पाहिजे. पारमार्थिक दृष्ट्या सोलिव सुख मनामध्ये एक संकल्प ठेवून या नवरात्रामध्ये आपण देवीच्या आश्रयाने देवीच्या अधिष्ठानावर आपण हा अभ्यास करण्याचा संकल्प मनोमन केला पाहिजे. जे भवसमुद्री पोळले विषय मध्ये अंध झाले विषयांनी ते अंध झाले 84 योनीत वाहू लागले. वाहणारा जो माणूस असतो वाहून जाणारा पोहणारा नव्हे वाहून जाणारा जो माणूस आहे त्याला धरण्याचं काहीच भान राहत नाही किंवा बाहेर कसं पडावं हेही त्याला समजत नाही. जीव वाचवण्यासाठी कुठे धरावं कसं पोहावं कसा पाय मारावा कसा हात मारावा त्याला काहीच सुचत नाही. नाकातोंडात पाणी जातं भेदरून जातो तो.
आणि प्राणाला मुक्त. पुन्हा जन्म घेण्यासाठी बाहेर पडायचं त्याच्या लक्षातच येत नाहीये. सगळेच काही प्रवीणजी शास्त्री नाहीयेत की जे सगळ्या गोष्टीमध्ये प्रवीण आहेत. त्यामुळे भवसमुद्रातून तरून जाण्यासाठी आपल्याला आपल्या मार्गाने जावं लागेल आणि तो मार्ग योगीराज कल्याण स्वामी आपल्या सोलीव सुखामध्ये दाखवतायत. मार्ग सुचेना तयासी, सुखभोगांनी अंध झालेले, जन्म मरणाच्या चक्रव्यूहात अडकलेले. मानाच्या श्लोकामध्ये समर्थ म्हणतायत, जयाचे तया चुकले प्राप्त नाही, गुणे गोविले जहाले दुःख देही. मूळ स्वरूप लक्षात नाहीये. जयाचे तया चुकले प्राप्त नाही, तो काहीतरी चुकलाय आणि तो प्राप्त करण्याच्या मनस्थितीत, शारीरिक, वैचारिक, मानसिक अवस्थेमध्ये नाहीये, म्हणून त्याला दुःख भोगावं लागतंय. त्या दुःखातून मुक्त होण्यासाठी सोलीव सुख आपल्याला कल्याण स्वामींनी सांगितलंय. ऐसे विश्व बहुत बुडाले, मी जीव म्हणून धावू लागले. मी म्हणजे जीव, मी म्हणजे देह, मी आणि माझं कुटुंब, एवढ्या पुरताच आपला स्वार्थ मर्यादित राहिला. ऐसे विश्व बहुत बुडाले, अनेक कल्प गेली, अनेक ब्रह्मांडांची रचना त्या शारदेने केली आणि तिने ती मोडूनही टाकली, पण याचा जीवपणा काही अजून गेलेला नाही. मुळीचे स्मरण विसरले, मी कोण आहेसे, माझं नक्की प्रयोजन काय, मी कशासाठी जन्म घेतला, या जन्मामध्ये येऊन, नरदेहामध्ये येऊन मला काय नक्की साध्य करायचं आहे, त्याच्यासाठी साधना कोणती आहे, त्याच्यासाठी ग्रंथ कोणता आहे, हे काही मला माहिती नाहीये. म्हणून समर्थ या कल्याण स्वामी या ठिकाणी म्हणतात, मुळीचे स्मरण विसरले, मी कोण ऐसे. अरे मी तर त्या परब्रह्म स्वरूपाचा अंश आहे. अहम ब्रह्मास्मी तत्वमसी, अयनात्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म. 4 महावाक्य, 4 वेदांचे अर्थ एकच आहे की मी त्याचा अंश आहे. मी जीव नाहीये, मी हात नाहीये, मी भाऊ नाहीये, बाप नाहीये, मुलगा नाहीये, आई नाहीये, बायको नाहीये, जावई नाहीये, सून नाहीये, मी गुरु नाहीये, मी शिष्यही नाहीये, कान नाक हात डोळे तर नाहीच आहे. मग माझं स्वरूप नक्की काय? आदरणीय प्रवीणजी शास्त्रींची सूचना आहे, मनाचे श्लोक फार घाई गडबडीमध्ये झाले, त्याच्या निरूपणासाठी आपण पुन्हा भेटूया. शास्त्रीजींची आज्ञा आपल्या सगळ्यांना शिरसावंद आहे, काही हरकत नाही. मनाच्या श्लोकांमध्ये तर रमायला काय हो, फारच भरपूर जागा आहे. अशा जे माझं मूळ स्वरूप मी विसरलेलो आहे. आत्मषटकामध्ये आपण घळीमध्ये ते आत्मषटक म्हणतो, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. ते माझं खरं स्वरूप आहे. त्या षटकामध्ये आपण घळीमध्ये त्याचं पहाटेच्या वेळी आपण म्हणतो आणि अत्यंत प्रभात समयी पक्ष्यांचा किलबिलाट असतो, थंड वारा असतं आणि तेव्हा आपण ते आत्मषटक समर्थांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या, पावन झालेल्या त्या शिवतर घळीमध्ये एका वेगळ्या वातावरणात, वेगळ्या मानसिकतेत आपल्याला घेऊन जाणारं ते वातावरण तिथलं, त्यामध्ये आपण ह्या आत्मषटकाचा विचार तिथं करत असतो. मुळीचे स्मरण विसरले, मी कोण आहेसे. पुढे कल्याण स्वामी म्हणताय,
तयासी मुक्त करावया पूर्ण, थोडं नाही, पूर्ण मुक्त करायचं आहे. तयासी मुक्त करावया पूर्ण, तुवा उतरलासी ज्ञान घन. सद्गुरूंबद्दल कल्याण स्वामी म्हणताय की हे ज्ञानघन सद्गुरु राजा, सद्गुरु वर्या, पूर्ण ब्रह्मा, प्रताप सूर्या, आचार्य, करुणा सिंधो, तू आमच्यासारख्या भवसमुद्रामध्ये बद्ध झालेल्या विषयांमध्ये लिडबिडलेल्या जीवांना मुक्त दशा देण्यासाठी तू उतरलास. उतरलासी ज्ञान घन. उतरणे कुठून उतरायचं असतं? वरून खाली उतरायचं असतं. समर्थ हे परब्रह्म स्वरूप आहे, ते तिथून खाली आलेत, हा त्या पाठीमागचा भाव आहे. वरून खाली उतरले आणि खाली उतरत असताना आपल्या शिष्यांच्या प्रती, आपल्या भक्तांच्या प्रती मनामध्ये तळमळ आहे, कनवाळूपणा आहे, म्हणून ते खाली उतरलेत. त्यात तुम्हाला कमीपणा वाटत नाहीये. ही दुसरी महत्वाची गोष्ट आहे. तुम्हाला काही कमीपणा वाटत नाहीये. तुम्ही तर परब्रह्म स्वरूप आहात. आपण माहिती आहे सद्गुरु स्तवरामध्ये समर्थ सद्गुरूंबद्दल किती किती सगळ्या उपमा दिल्या त्यांनी, पण ते सगळे शेवटी म्हणतात माया झाली लज्जायमान. कुठलीही वस्तू त्यांना उपमा देता येत नाहीये, त्यांच्या जवळ ती फिरकू शकत नाहीये, शब्दांनी त्यांचं वर्णन करता येत नाहीये. असे ते सद्गुरू आपल्या भक्ताच्या उद्धारासाठी, भक्ताच्या मुक्तावस्थेसाठी वरून खाली उतरलेले आहेत. मनाच्या श्लोकांमध्ये समर्थांनी अनेक ठिकाणी वर्णन केलंय. श्री भार वाहे न बोले पुराणी. पुराणामध्ये त्यांनी सांगितलंय की मी माझ्या डोक्यावर तुझा भार वाहतो, मला त्यात काही कमीपणा वाटत नाही. दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू, स्नेहाळू, कृपाळू, जनी दास पाळू. आपल्या दासांचं पालन करण्यासाठी, रक्षण करण्यासाठी हा दिनाचा दयाळू आहे, मनाचा मवाळू आहे, स्नेहाळू, कृपाळू. किती उपमा दिलेल्या आहेत. स्नेहाळू, कृपाळू, जनी दास पाळू. पुढे मनाच्या श्लोकामध्ये एका ठिकाणी म्हणतात करी संकटी सेवकाचा कुढावा. आपला सेवक, आपला दास, आपला भक्त कुठल्याही अडचणीत पडलेला असेल, संकटात पडलेला असेल तर तो जातो आणि कुढावा म्हणजे चारी बाजूनी त्याच्या भोवती एक प्रोटेक्टिव्ह वॉल तयार करतो. त्याला कुढावा असं म्हणतात. करी संकटी सेवकाचा कुढावा. जनारक्षणा कारणे नीच योनी. अनेक नीच योनी सुद्धा तुम्ही घेतलेले आहे. त्यामध्ये कुठेही तुम्हाला खंत नाही वाटली की मी मत्स्य अवतारामध्ये का जाऊ, मी कासवाच्या जन्माला का जाऊ. अहो, या सगळ्यापेक्षा वराह अवतारामध्ये सुद्धा भगवंत पुढे अवतरले आपल्या भक्ताला उद्धरून नेण्यासाठी. तसे आमचे सद्गुरू समर्थ रामदास स्वामी अवतरलेले आहेत आणि ते पूर्ण कृपा करण्यासाठी या भूतलावर आलेले आहेत. पुढे कल्याण स्वामी म्हणतात ऐसे औदार्य तुझे सगन, म्हणून आलो मी शरण. दयार्णवा कृपा करुण, मजदाता रे तारावे श्रीराम. आपणा ते पावे, ऐसे माझे मनी बोलावे. ते दाता रे गोचर करावे, रोकडे ब्रह्म श्रीराम. प्रार्थना केलेली आहे, मागणं मागितलंय. प्रार्थनेपेक्षा, नम्र भावापेक्षा लढिवाळपणाचा हट्ट या ओव्यांमध्ये जास्त उजागर होतोय.
आग्रही मागणी आहे, स्तवन केलंय. त्यामुळे कल्याण स्वामी म्हणतात, ऐसे औदार्य तुझे सघन, म्हणून आलो मी शरण. तुम्ही औदार्याने परिपूर्ण आहात, घनीभूत आहात. औदार्य आहे, दातृत्व आहे तुमच्याकडे. आपण उदार आहात. संकुचित भावना आपल्याकडे नाहीये. दयार्णवा, दयेचा अर्णव, दयेचा सागर, कृपेचा सागर. दयार्णवा कृपा करून माझ्यावर कृपा केली करा बरं तुम्ही. आता मज दातारे तारावे. आपल्याकडे भरपूर दातृत्व गुण आहे. आपण दानशूर आहात. दातारे म्हणजे दानशूरपणा. आपण दानशूर आहात. आपण आपल्याकडे औदार्य आहे. आपण उदार आहात. म्हणून मी तुम्हाला शरण आलोय. आणि आता तुम्ही मला तारलं पाहिजे. या भवसागरातून मला मुक्तता मिळवून द्या बरं. आता खरं जर पाहिलं तर कल्याण स्वामींना खरंच याची गरज आहे का हो? कल्याण स्वामींवर कधीच कृपा झालेली आहे. पण कल्याण स्वामी आपल्या स्वतःच्या माध्यमातून आपल्यासारख्या असंख्य समर्थ भक्तांसाठी मुक्तीचा मार्ग आम्हाला वाटून देतात. माता वाटून कृपाळू झाला असं समर्थ दासबोधामध्ये एका ठिकाणी म्हणतात. भगवंतानी काय केलं? मातेच्या रूपामध्ये आपल्याला वाटलं म्हणजे मला वाटलं असं नव्हे, वाटलं म्हणजे विभागणी केली. विभागणी केली. आणि कशी केली? कृपाळूपणे केली. माता वाटून कृपाळू झाला. काय शब्दरचना आहे समर्थांची. तो भगवंत या जर पृथ्वीच्या पाठीवर जर आपल्याला त्याचं दर्शन घ्यायचं असेल तर त्याचं दर्शन घेण्यासाठी एक जागा निश्चित आहे. ती म्हणजे आपल्या आईला पाहणे, आपल्या मातेला पाहणे. तिच्यामध्ये भगवंत आहे. माता वाटून कृपाळू झाला असं आपलं औदार्य आहे. आपण दानशूर आहात. आपण दयेचा सागर आहात. आता मनाच्या श्लोकामध्ये जसं समर्थ म्हणतात, हरिभक्त विरक्त विज्ञान राशी, जेने मानसी स्थापिले निश्चयासी, तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, तया भाषणे नष्ट संदेह मोडे. काय वर्णन केलंय? हरिभक्त, विरक्त, विज्ञान राशी, ढीग ढीग. आपण काल पाहिलंय आत्मारामाच्या समारोपाला. ज्ञानाचं विज्ञान होणं म्हणजे काय? त्या विज्ञानाची रास आहे. रास सद्गुरू म्हणजे ढीग आहे. हरिभक्त, विरक्त, विज्ञान राशी, जेने मानसी स्थापिले निश्चयासी. निश्चयपूर्वक ते आपल्याला मुक्त करणार आहेत. दृढपणे. त्यामध्ये काही हैगई नाही. समर्थांचा शब्द आहे हैगई. आत्मारामामध्ये आपण वाचलाय तो शब्द. अशा सद्गुरूंच्या दर्शने स्पर्शने पुण्य जोडे. काय पहा तुम्ही, कल्याण स्वामींच्या नजरेमध्ये, त्यांच्या अंतःकरणामध्ये सद्गुरूंबद्दल काय भाव आहे. आता हा मनाचा श्लोक आहे, पण तो बरोबर लागू पडतो म्हणून मी इथे घेतलाय. काही मनाच्या श्लोकामध्ये ही काही कल्याण स्वामींची अर्थता किंवा ती भावविभोरता नाहीये. आपल्याला माहिती आहे कल्याण मनाचे श्लोक हे चापळला रचले. तो प्रसंग, तो भाग सगळा वेगळा आहे. पण तो श्लोक इथं हुबेहूब लागू पडतो. तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे. अशा सद्गुरूला पाहिलं, दर्शन, पुण्य मिळेल. स्पर्शने, त्यांना जर स्पर्श करता आला तरी पुण्य मिळेल. अहो, दर्शन नाही झालं, स्पर्श नाही झाला, तया भाषणे नष्ट संदेह मोडे. आमच्या मनामध्ये असलेले अनेक प्रकारचे नाशिवंत संदेह
नष्ट संदेह म्हणजे नाशिवंत संदेह. त्याला काही बूड नाही, काही त्याला शेंडानं बूड. असे अनेक प्रश्न, अनेक किंत, अनेक संशय आमच्या मनामध्ये आहेत. ते सगळे मोडून पडतात. त्यांचं ऐकलं जरी तरी आमच्या मनातले सगळे संशय समूळ नष्ट होतात. दासबोधामध्ये अशा सद्गुरूंचं वर्णन स्वतः समर्थ करतात. जय जयाजी सद्गुरु राजा, विश्वंभरा विश्वबीजा, परमपुरुषा मोक्षध्वजा, दीनबंधू श्रीराम. तू दीनांचा बंधू आहेस. आपल्या भावाला भावाप्रमाणे तू आम्हाला समजतोस. सद्गुरु राजा, आपण विश्वंभरा, या विश्वाचं बीज आपण आहात. कारण आपण परब्रह्म स्वरूप आहात. आणि एकोहम बहुश्याम हे स्फुरण कुणाला झालं? त्या परब्रह्माला झालं. म्हणून आपण या विश्वाचे बीज आहात. आपण परम पुरुष आहात. पुरुषाचं जे मूळ स्वरूप आहे, ज्ञानाचं मूळ स्वरूप काय? आत्मज्ञान, परमगुह्य ज्ञान, निज स्वरूपाचं ज्ञान. तसं पुरुषांमध्ये जो मूळ पुरुष आहे ते परब्रह्म स्वरूप, ते आपण आहात. परमपुरुषा मोक्षध्वजा. अहो, तुमच्या हातात मोक्षाचा ध्वज आहे. तुम्ही जिकडे जाल तिकडे मोक्ष. सगळ्यांना मोक्षश्री अलंकृत. सद्गुरूंची कृपा झाल्यानंतर काय होतंय हे सद्गुरु स्तवनामध्ये समर्थांनी सांगितलेलं आहे. परमपुरुषा मोक्षध्वजा, दीनबंधू, तुझी येन अभयंकरे, अनावर माया हे ओसरे, जैसे सूर्यप्रकाशे अंधारे, पळून जाये श्रीराम. सद्गुरूंचं वर्णन समर्थ करताय. तुझेन अभयंकरे, तुमचा हात माझ्या डोक्यावर पडल्याबरोबर तो वरदहस्त आहे. अभय मिळेल मला. माझी सगळी भयापासून मुक्तता होईल. अभय, सगळं भय संपून जाईल माझं. माझी अवस्था निर्भय होईल. तुझे ना अभयंकरे, अनावर माया ये ओसरे, की जी माया मला आवरता आवरत नाही. अनावर असलेली ही माया, हे दृश्य विश्व, त्यातून निर्माण होणारे अनेक किंत, अनेक ममत्वाचे बंध, हे सगळे काय होतील? समूळ नष्ट होतील. ओसरे, आपण म्हणतो भरती आली आणि ओहोटी आली. पाणी ओसरलंय, येऊन गेलं. ओलेपणा आहे त्या तिथल्या वाळूमध्ये, मातीमध्ये ओलेपणा आहे, पण पाणी नाही आहे. ते सगळं दुःख सगळं विरून जाईल. जैसे सूर्यप्रकाशे अंधारे, पळून जाय. सूर्यप्रकाश येऊन म्हणत नाही कुठे तो अंधार मला दाखवा. अहो, तो नुसता येतो आहे. अशी दवंडी पिटल्याबरोबर अंधार पळून जातो. आलाय का हे पाहण्यासाठी सुद्धा थांबत नाही. असं सद्गुरूंचं वर्णन. आणि या 6व्या ओवीपर्यंत आपण आलेलो आहोत. पहिल्या 4 ओव्यांमध्ये सद्गुरूंचं स्तवन आहे. 5व्या आणि 6व्या ओवीमध्ये आत्मज्ञान प्राप्तीची प्रार्थना कल्याण स्वामींनी समर्थांना केलेली आहे. आपण आपणा ते पावे, मला आपल्यासारखं करून सोडा. मला काही ऐकायचं नाही आता. हा हट्ट आहे. आपल्या वडिलांकडे मुलांनी मागितलेली एखादी वस्तू तो कसा मागतो? नाही, मला पाहिजे. ते वडील सांगत असतात, अरे आपण आता पुन्हा आपण बाहेर गेलो की घेऊ. तो ऐकतच नाही. मला पाहिजे. त्याला माहिती असतं हट्ट धरला की बरोबर मिळणार आहे. आपण आपणा ते पावे, ऐसे माझे मनी बोलवावे. मला तुम्ही सांगा बरं, माझे मनी बोलावे. तुम्ही मला बोललं पाहिजे की ठीक आहे मी तुला देतो. कबूल करून घेतायत कल्याण स्वामी.
ते दातारे गोचर करावे. काय पाहिजे मला? आपण दानशूर आहात आणि ते मला गोचर करावे. मग ते तुम्ही इंद्रिय गोचर करा, नाही ज्ञान गोचर करा, चर्मदृष्टीनं करा किंवा ज्ञानदृष्टीनं करा, पण मला ते प्राप्त झालं पाहिजे. गोचर म्हणजे मला मिळालं पाहिजे. गो म्हणजे इंद्रिय, चर म्हणजे सिद्ध झालं पाहिजे, प्राप्त झालं पाहिजे. मला ते प्राप्त झालं पाहिजे. काय? रोकडे ब्रह्म, रोकडा आत्मसाक्षात्कार. असा लढिवाळपणे हट्ट कल्याण स्वामींनी केलेला आहे. आणि त्यानंतर समर्थांना काय वाटतंय ते आपण उद्या पाहूया. माझी अशी धारणा होती की 1-2-3 दिवसामध्ये आपण सोलीव सुख संपूया. बघू, जसा जसा विचार होईल त्याप्रमाणे या शब्दांमधून सोलीव सुखाचा अर्थ आपल्यासारख्या जाणकार विचक्षण श्रोत्यांसमोर ठेवण्याचा प्रयत्न समर्थांच्या कृपेने, कल्याण स्वामींच्या आशीर्वादाने मी करण्याचा प्रयत्न करीन. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.